शासकीय नोकरी मिळवण्यासाठी अनेक खोटे दिव्यांग बोगस प्रमाणपत्र जे आहेत ते वापरले जातात आणि याचे जे अनेक प्रकरणं जे आहेत ते देखील समोर येऊ लागलेत। मात्र सध्या दुसरीकडे देखील क्रीडा क्षेत्रात देखील नोकरी मिळवण्यासाठी अनेक बोगस प्रमाणपत्र देखील आता सध्या बनवले जात असल्याचं जे प्रकरण आहे ते खूपच चर्चेत आहे। या दोन्ही विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते हनुमंत धायगुडे। सर्वप्रथम तर तुम्ही बोगस दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल सांगा। असे किती बोगस प्रमाणपत्र आहेत ज्याच्या आधारे नोकरी मिळवली जाते आणि अधिकारी देखील त्याला पाठिंबा देत आहेत? महाराष्ट्रामध्ये बोगस दिव्यांग सर्टिफिकेट काढून महाराष्ट्रामध्ये एक 4-5 हजार नोकऱ्या बोगस मंडळींनी मिळवल्या। 4-5 हजार। मी आत्ता एक आमचे मित्र बसले होते शिरूरचे उपोषणाला दिव्यांग आयुक्तालयासमोर एक CEO आहे आहेर गावचा, तर त्याची बदली केली। त्यांनी पुण्याचा रहिवासी आहे आणि बोगस सर्टिफिकेट काढले धुळ्यामधून। त्याचा जन्म झाला पुण्यामध्ये आणि दिव्यांग सर्टिफिकेट काढले त्यांनी कुठून धुळ्यामधून। मग त्याचं दिव्यांग UDID कार्ड आपण टाकला तर तो UDID कार्ड ससून रुग्णालयानं सरळ सांगितलेलं आहे की ह्याचं रिजेक्टेड आहे, हा दिव्यांग नाही आहे, तरी तो शासकीय सेवेत आहे। मी आता सुप्रीम कोर्टाचा परवा एक निकाल आला। सुप्रीम कोर्टानं सांगितलं जे दिव्यांग आहेत त्याची फेर चाचणी करा आणि 120 दिवसामध्ये ते सगळे निर्णय निकाली काढा। म्हणजे त्याच्या निर्णयाचं स्वागत आहे, पण ते प्रॉपर अंमलात आणलं पाहिजे। नाहीतर मागच्या वेळेस तुम्ही पैसे देऊन जे दिव्यांग बोगस प्रमाणपत्र जसे वाटलेत तसं यांचं पैसे देऊन व्हेरिफिकेशन करू नका, कारण तुम्ही महापाप करताय, दिव्यांगांच्या भविष्याचा तुम्ही खून करताय, हे मी तुम्हाला सांगतो। या सगळ्यात बघायला गेलं तर तुकाराम मुंडे जे सध्या दिव्यांग विभागाचे देखील त्यांना नेमणूक करण्यात आली होती, मात्र त्यांनी जसा एक आदेश दिला की तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र खरं हे सिद्ध करावं लागेल, त्यांची बदली करण्यात आली। याला कुठे सगळेच एकमेकांना पाठिंबा देत आहेत असं नाही वाटत? हो सर मॅडम, याच्यात काय झालं आहे की ह्या सगळ्या दिव्यांग बोगसवाल्यांनी पैसे एक ठराविक अमाऊंट काढली आणि ती वर दिली आणि तुकाराम मुंडे साहेबांची बदली करून आणली यांनी। म्हणजे एक 20-30 कोटी आकडा ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या बोगस दिव्यांगांनी गोळा केला आणि हा माणूस दिव्यांग सचिव असला पाहिजे ह्याची मागणी धरून एक विशिष्ट आकडा दिला आणि त्यांची बदली करण्यात आली। ह्या जगामध्ये खऱ्याला न्याय नाही, पण इथून पुढं सांगतो, इथून पुढं खऱ्याला न्यायच भेटेल, वेळ लागेल। हा लढा आम्ही ताकदीनं लढणार आहे जोपर्यंत बोगस सर्टिफिकेट ते दिव्यांग असतील, जे क्रीडा असतील, जे प्रकल्पग्रस्त असतील, जे भूकंपग्रस्त असतील त्यांची आता खैर आहे। तुम्हाला 2 वर्ष लागू द्या, 3 वर्ष लागू द्या, तुम्ही कागदपत्राचा घोडा नाचवलाय ना, तुम्हाला घोडा कसा असतो तो आम्ही येत्या काळात दाखवतो। मग RTIच्या थ्रू असेल 2 वर्षाला जो लीगल असेल, नाहीतर रस्त्यावरचा असेल, तुम्हाला घरीच बसवणार आहे। क्रीडा याच्यात देखील बोगस प्रमाणपत्रांचं प्रमाण भरपूर प्रमाणात आता आढळून येते। तशी तुमच्याकडे काही तक्रारी आहेत, ते तुम्ही तुमच्याकडे कागदपत्रे त्यांच्या आधारे तुम्ही कसं सांगाल? एक गोष्ट सांगतो, क्रीडा बोगस प्रमाणपत्र तर सर्वात जास्त आहेत। असे मला फोन आलेत की फोन करून रडतायत अक्षरशः की सर आम्ही 8-8, 9-9, 10-10 वर्ष घातले आम्ही स्टेट खेळायला। आता मला हे व्हॉट्सअपला एक मेसेज आलेले आहेत बघा, ह्यांचे नाव दाखवू नका, इथं काय दिलं आहे बघा सरळ की हे वाशिम जिल्ह्याचा आहे हा पोरगा की म्हणतोय 7-8 लाख रुपये घेऊन दादा सर्टिफिकेट दिले जातात। मग 8 लाख 7 लाख रुपये देऊन जर सर्टिफिकेट वाटले जात असतील, ज्यांनी रक्ताचं पाणी करून दिवस रात्र खेळ खेळलाय त्याला न्याय कधी देणार? हा स्पोर्ट्स कोटा त्याच्यासाठीच आहे की ज्यांनी शालेय जीवनापासून हा खेळ खेळलाय। त्या बोगसवाल्यांनी अशी सरळ ॲडव्हर्टायझिंग आहे, आमच्याकडे या, तुम्हाला या स्पोर्ट कोट्यातून गव्हर्नमेंटच्या जागा दिल्या जातील। कोण आहे असं? कोण नाही, नावं घेऊ शकत नाही। परवा मी घेतलं तर माझ्यावर हे झालं, आता त्याच्या आपल्याकडे प्रूफ येऊ द्या, आपण प्रूफ सकट बोलू ह्या सगळ्या गोष्टीत। तुम्ही या, आम्ही तुमच्या दिव्यांग कोट्यातून तुम्हाला गव्हर्नमेंटच्या जागा देतो। हे दिव्यांग कोटा काय 7-8 2 वर्षासाठी तुमचा काय एजंट आहे का? ते तुम्हाला जर जागा द्यायच्या तर त्याला जनरल कोटा आहे, त्याला OBC कोटा आहे, ST कोटा आहे, स्पोर्ट कोट्यातच का? तुम्ही स्पोर्ट असोसिएशनवाल्याने तुम्ही खेळाडू तयार केले पाहिजेत, कारण ना की नोकरीसाठी तुम्ही त्यांना आमिष दाखवून प्रलोभन दाखवून त्यांची लूट केली पाहिजे। तुम्ही लूट करताय खऱ्या क्रीडा पर्सनची, त्याच्या भविष्याचा खून करताय तुम्ही। हे कागदपत्रे नेमकं कशाचे ते आहेत? EWSचे आहेत। ह्याच्यामध्ये बोगस EWS दाखले काढलेले ज्यांनी मागच्या वेळेस OBCचा फायदा घेतलाय, मागच्या वेळेस त्यांच्या लक्षात आलं की OBC आहे ना मॅडम, हे काय बघा इथं आहे उदाहरण। एक नाव सांगतो, हे नाव बघा की जावेद मोहम्मद महाबरी, त्यांनी सध्या अर्ज भरला EWS मधून, पूर्वी अर्ज केला होता OBC मधून। त्याचं डिटेल्स जावेद EWS मधून भरला आहे।
हां आत्ता त्याचं सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये. आणि मागच्या वेळेस त्यांनी फॉर्म भरला होता OBCमधून, जावेद मोहम्मद महाबरी. कुठून भरला होता त्यांनी? OBCमधून. हे कसं शक्य आहे? एकच माणूस OBCचा पण फायदा घेतोय, एकच माणूस EWSचा पण फायदा घेतोय. हे सगळं शोधणं अवघड आहे का बरं? ते नाही, तुम्हाला काय अवघड? कळतंय, आम्हाला कळतंय, बाकीचे जे अधिकारी यावर कारवाई करणार त्यांना काय कळत अहो नाही? काय झालंय सगळ्यांचं, आता मी काम करायला गेलो की समजा आता ह्या महाराष्ट्रामध्ये मी काम करायला गेलो की माझी जात बघितली जाते परत. लय अवघड आहे हो. मग ह्याला डॅमेज कसा करायचा? आता मी हे सगळे प्रकरणं काढतोय तर ह्याला जातीवरून डॅमेज करायचा, हा दुसऱ्याच्या जातीची काढतोय. अरे माझा लढा हा मी सामाजिक ऐक्य चालवणारा माणूस आहे, माझा लढा हा बोगस संदर्भात आहे. मला कुठली जात नाही काय नाही. ज्यांनी बोगस समानपत्र काढलेत ना ह्यांना घरी बसवायची हीच माझी आता जात आहे. आता या संदर्भात पुढील म्हणजे काय तुम्ही मागणी कराल, कशा प्रकारे कायदेशीर कारवाई करायची या करणार आहात का संदर्भात नाही? माझी एक विनंती आहे की आपल्याला एक लीगल ॲडवायझर सुद्धा महाराष्ट्रात ताकदीनं उभा करावा लागेल. आणि येत्या 15 तारखेला बालेवाडीमध्ये खूप ताकदीनं आपल्याला उपस्थित राहायचं. ह्या बोगस सगळेच बोगस क्रीडा, दिव्यांग प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि AWS आपलं दुःख सगळ्यांचं सेम आहे. सगळ्यांनी क्रीडा आयुक्तालयात आपली मुख्यमंत्री जोपर्यंत दखल घेत नाही तोपर्यंत आपण त्यांना एक निवेदन देऊ ना, 2000-3000 त्यांच्या सरकार दरबारी मांडू ना की असं दुःख नाही, आम्हाला याच्यावर नाही द्या. जाऊ लढू, नाही झालं तर रस्त्यावरची लढाई लढू ना. मग सगळ्यांना नागडे करायचं काम करू आपण. नक्कीच बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाट असंच म्हणावा लागेल. मात्र यात जे खऱ्या अर्थाने मेहनतीने अभ्यास करतायत, त्यांचं नाव कमवायचा प्रयत्न करतात, ते मात्र या सगळ्यातून कुठेतरी दुर्लक्षित होत आहेत. त्यांची मात्र खऱ्या अर्थाने संधी कुठेतरी हुकली जाते. आणि असंच एक उदाहरण देखील बघितलं गेलं तर EWSवाला OBCमधून अर्ज करतोय. एकच व्यक्ती 2 वेगळ्या ह्याच्यातून कसा जो त्याचा फायदा आहे तो घेऊ शकतो याचं उदाहरण देखील आपण बघितलं. त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणात येत्या 15 तारखेला मोठं आंदोलन छेडलेलं आहे सामाजिक कार्यकर्ते हनुमंत धायगुडे यांनी. मात्र आता याची दखल सरकार नेमके कशी घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.